यू टर्न घेऊन संभ्रम वाढवायचा आणि मग विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा करायचा, हे आता राज ठाकरेंच्या बाबतीत सवयीचंच झालंय। मी स्वतः विधानसभेची निवडणूक लढवेन अशा खणखणीत घोषणेला 3 महिने पुरे होत नाहीत तोच निवडणूक लढवायचं नक्की नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी नागपुरात बोलताना घेतली। त्यावरून चर्चा सुरू होताच पुन्हा विधानाचा विपर्यास केल्याचंही त्यांनी जाहीर करून टाकलं। राज यांची यू टर्न घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। मनसे स्थापन करताना भावनिक राजकारण न करता विकासाचं राजकारण करण्याचं धोरण राज ठाकरेंनी जाहीर केलं। पण 2009 ची निवडणूक मराठी अस्मितेच्या भावनिक मुद्द्यावर लढवली। पुन्हा मोदी फॅक्टर नंतर विकासाची ब्लूप्रिंट आणण्याची भाषा सुरू केली। रेल्वे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचं वकीलपत्र घेणाऱ्यांना चिरडून टाका अशी गर्जना राज ठाकरेंनी जाहीर सभेत केली होती। पण कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतल्यावर मी असं बोललोच नव्हतो असा खुलासा करत माफीनामाही सादर केला। उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक होत हिंदी इंग्रजी वाहिन्यांना दरवाजे बंद आणि फक्त मराठीतच बोलण्याची गर्जना केली। पण गुजरात दौऱ्यानंतर भूमिकेत अचानक बदल झाला। हिंदी भाषेतला संवाद आणि हिंदी इंग्रजी वाहिन्यांना हिंदीतून मुलाखतीही सुरू झाल्या। टोलच्या मुद्द्यावर व्यापक आंदोलन हाती घेतलं। टोल धोरण जाहीर करण्याची मागणी केली, पण टोल धोरण जाहीर झाल्यानंतर कोणतीच भूमिका घेतली नाही। भाषिक अस्मितेवरून अमिताभ बच्चन यांच्यावर टीका केली। कार्यकर्त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या घरावर त्यावेळी सोडा वॉटरच्या बाटल्याही फेकल्या। नंतर त्याच अमिताभ बच्चन यांना मनसेच्या व्यासपीठावर बोलावलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं असं जाहीर करून टाकलं। पेडर रोड उड्डाणपूल आणि पाकिस्तानी कलावंतांच्या मुद्द्यावरून पार्श्वगायिका आशा भोसलेंशी राज ठाकरेंचा खटका उडाला होता। पण नंतर आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंची घरी जाऊन भेट घेतली। लोकसभा निवडणुकीनंतर मोदींची हवा विरली असं वक्तव्य केलं आणि नंतर मी असं बोललोच नाही असा खुलासा करण्याची पाळी राज ठाकरेंवर आली। मराठी अस्मितेच्या आंदोलनावरून राज ठाकरेंवर ठिकठिकाणी खटले सुरू आहेत। मात्र आपण घटनास्थळी हजर नव्हतो त्यामुळे मुक्त करण्यात यावं अशी कोर्टापुढे भूमिका मांडली। विधानसभेला स्वतः निवडणुकीला उभा राहणार अशी खणखणीत घोषणा लोकसभा निवडणुकीनंतरच्या जाहीर सभेत केली। पण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ, मग एका मतदारसंघातून निवडणूक कशी लढवायची? शिवाय ठाकरेंनी कधी निवडणूक लढवलेली नाही याचे दाखले देत यू टर्न घेतला। लोकसभेतल्या मानहानिकारक पराभवानंतर मनसेला विधानसभेसाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे। पर्यायानं मनसेचं अस्तित्व पणाला लागणार आहे। अशा निर्णायक परिस्थितीत वारंवार यू टर्न घेतल्यानं कार्यकर्त्यांमधला संभ्रम तर मोठ्या प्रमाणात वाढतोच, पण राज यांच्या कुठल्याही भूमिकेवर विश्वास ठेवायचा तरी कसा असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला तर त्यात नवल ते काय? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।